नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो नाशिकमध्ये आणि माझ्यासोबत आहेत सीनियर इंजिनियर किरण कापुरे सर. नमस्कार सर. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे 1993 पासून खरं तर त्यांनी या क्षेत्रामध्ये अतिशय उत्तमरित्या काम करायला सुरुवात केली आणि 30-35 वर्षांचा हा प्रवास आहे आणि तो प्रवास रेसिडेन्शियल आणि इंडस्ट्रियल अशा 2 सेगमेंटमध्ये विभागलेला गेलेला आहे प्रामुख्यानं आणि या 2 क्षेत्रात त्यांनी अतिशय उत्तम काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा आजवरचा हा प्रवास कसा होता, त्यांना आलेले अनुभव कसे होते आणि या क्षेत्राकडे बघण्याचा त्यांचा स्वतःचा काय दृष्टिकोन आहे, या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर. तर सरळ थेट आपण गप्पांना सुरुवात करूया आणि त्याच्यामध्ये थोडंसं मला आधी भूतकाळात जायचंय आणि त्याच्यातनं आधी विचारायचं ते म्हणजे तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी कशी होती, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ती एवढ्या वर्षांपूर्वी जेव्हा सिव्हिल इंजिनियर ही स्ट्रीम निवडावी असं वाटलं, तर ते कुणामुळे वाटलं, म्हणजे त्याची प्रेरणास्थान कोण होतं किंवा प्रेरणा कुणाकडनं मिळाली आणि तुम्हाला वाटलं आपण या क्षेत्रात जावं, काय सांगाल? ऍक्च्युली आम्ही प्रॉपर जे आहे ते पाचोरा म्हणून गाव आहे, इथून 225 किलोमीटर अंतरावर. बेसिकली माझी लहानपणापासूनची हॉबी होती ती मेकॅनिकल इंजिनियर व्हावं. अच्छा. आमच्या ऍक्च्युली काकांचं गॅरेज होतं. त्या गॅरेजमुळे मला तो एक IQ लेवल जनरेट झालेला होता की आपण मेकॅनिकल इंजिनियर व्हावं असा. परंतु काही कारणास्तव मला मेकॅनिकल इंजिनियरची शीट मिळाली नाही. काहींनी असं सांगितलं की तुम्ही सेकंड इयरला शीट चेंज करू शकता. त्या अनुषंगाने मी फर्स्ट इयर सिव्हिल इंजिनिअरिंग कम्प्लीट केलं. पण माझ्या दुर्दैवाने किंवा माझ्या सुदैवाने म्हणावं की मला सेकंड इयरला ती शीट चेंज करून मिळाली नाही. पण 1 वर्ष वेस्ट जाण्यापेक्षा आपण सिव्हिल इंजिनिअरिंग पार्ट कम्प्लीट करून टाकूया. बेसिकली आमच्या ह्या फील्डमध्ये आमच्या फॅमिलीमध्ये कोणीच नाही आहे. मी फर्स्ट मेंबर असा आहे की जो सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये वर्किंग करत आहे गेल्या 35 वर्षापासून सक्सेसफुली. अच्छा. मग आता त्यातला आणखीन एक महत्वाचा प्रश्न, थोडं गंमत म्हणून मला विचारायचं आहे, ते म्हणजे आता इतक्या वर्षांनंतर असं वाटतं का की मेकॅनिकलला गेलो असतो तर चांगलं झालं असतं का सिव्हिल इंजिनियर मध्ये आता चांगलं करिअर झालंय? नाही, सिव्हिल इंजिनियर मध्ये खूप माझं चांगलं करिअर झालेलं आहे. कदाचित मेकॅनिकल इंजिनियर मध्ये मी एवढं प्रोग्रेस करू शकलो नसतो. ओके ओके, ठीक आहे. दुसरा आता एक प्रश्न असा आहे आणखीन एक महत्वाचा, ते म्हणजे हे शिक्षणाचा पार्ट झाला, पण त्याच्यानंतर जेव्हा सिव्हिल इंजिनिअरिंग करतो, कुठेतरी आपण सर्व्हिस प्रॅक्टिस करतो थोडा अनुभव मिळवण्यासाठी, तर तो पण तुम्ही कुठं केला ते एक विचारायचं आहे. आणि त्याच्यानंतर जेव्हा इंडिव्हिज्युअल कन्सल्टन्सी आपण सुरू करतो वैयक्तिकरित्या, तर त्याच्यानंतर जो पहिला प्रोजेक्ट केलात, तर त्याची आठवण कशी होती, ते करताना काही दडपण आलं का? कारण तेव्हा सगळी जबाबदारी आपल्यावर असते. तर तो पहिल्या प्रोजेक्टचा अनुभव पण कसा होता आणि तो प्रवास सगळा कसा होता एकंदर, तेही ऐकायचंय. मी ऍक्च्युली पासआउट झाल्यानंतर इमिजिएटली नेक्स्ट वीक मध्ये मी जॉबला लागलो. सुरुवातीचा माझा पहिला जॉब होता नाशिकचा सारडा कन्स्ट्रक्शन म्हणून एक कंपनी आहे. त्यांच्याकडे मी 1 वर्ष काम केलं. त्यानंतर मी आता कॉर्पोरेशनला एस्टिमेटर म्हणून जॉईन झालो की जे कोणी सिनियर इंजिनियर ज्युनियर इंजिनियर होते त्यांचे मी एस्टिमेट त्यांना प्रिपेअर करून द्यायचो. त्यानंतर माझा प्रवास सुरू झाला तो मी नाशिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक यांच्यातर्फे एक कॅन्सर हॉस्पिटलचं काम सुरू होणार होतं. तर त्यांनी तिथं मला ट्रस्टवर ॲज अ सिव्हिल इंजिनियर म्हणून अपॉइंट केलं. ओव्हरऑल कोणीही सिव्हिल इंजिनियर त्याच्या आयुष्यात जेवढं सिव्हिल वर्क पहिल्या 5 वर्षात बघत नाही तेवढं काम मी तिथं केलेलं आहे. ओव्हरऑल साधारणतः 1.5 लाख स्क्वेअर फुटाचं ते हॉस्पिटल होतं. त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन म्हणजे कोबाल्ट युनिट म्हणून एक युनिट असतं की त्याची RCC पडदी जी आहे ती 1 मीटर रुंदीची पडदी होती. अच्छा. आणि ते कॉन्क्रीट करायची मेथडही वेगळी होती, म्हणजे 0 डिग्री पाण्यामध्ये ते काम करायचं. तर तो एक्सपिरियन्स एकदम वेगळा होता आणि मेमोरेबल होता, म्हणजे पूर्ण आयुष्यभर तो एक्सपिरियन्स आम्हाला कामात येईल. वा वा. मग आता या क्षेत्रातल्या काही प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला महत्वाचा प्रश्न आहे, म्हणजे आता तुम्ही इतके वर्ष क्षेत्र बघताय, क्षेत्र बदलताना पण बघताय, तर त्याच्यामध्ये अकुशल कामगार हा जो घटक आहे, जो पहिल्यापासून होता आणि आताही आहे थोड्या प्रमाणात, तर मग त्यांच्याबरोबर काम करताना बऱ्याचदा असं होतं की त्यांना काही महत्वाची जबाबदारी दिली तर एखादा धोका सुद्धा संभवू शकतो. तर तुम्ही ती परिस्थिती कशी हाताळता साईटवर? बेसिकली अकुशल कामगार बरोबर जर आपल्याला वर्क करायचं आहे तर आपल्याला त्यांच्या वेवलेंथ मॅच आपल्याला करून घ्यायची आहे की त्यांना आपण जे काम सांगतोय ते कसं करतील असा प्रश्न त्यांना पहिले विचारायचा. त्यानंतर त्यांच्याकडून आपल्याला कॉन्फिडन्स आला की हा व्यवस्थित करू शकतो, तर आपण त्याला जबाबदारी द्यायची. अन्यथा आपण स्वतः सुपरविजन करून त्याच्याकडून ते काम व्यवस्थित करून घेणे आणि सेफ्टी वाईज करून घेणे हे महत्वाचं आहे. बरोबर आहे. दुसरं, आता रेसिडेन्शियल मध्ये तुम्ही काम करताय त्या अनुषंगाने हा प्रश्न आहे की बऱ्याचदा कस्टमरकडनं असं तुम्हाला ऐकायला मिळालं असेल की आमचं बजेट थोडं कमी आहे किंवा हे एवढ्याच बजेटमध्ये आता हा पूर्ण प्रोजेक्ट करून द्या, बजेट कन्सेंट असतो थोडा. तर अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा राखता? बेसिकली प्रत्येक कस्टमरचा हा क्रायटेरिया असतो की त्याचं बजेट जरी असलं तरी तो सांगताना आपल्याला सांगतो की नाही माझं बजेट एवढंच आहे. कारण त्यांना पूर्वकल्पना असते की आपण घर बांधायला घेताना ओव्हरऑल हा बजेट 10-15% एक्सिड होणारच आहे. बिकॉज ऑफ
ज्यावेळेस आपण कुठल्या शॉपमध्ये जातो तिथलं मटेरियल सिलेक्शन आणि आपण ठरवलेला रेट याच्यामध्ये थोडासा व्हेरिएशन असतंच. तर बेसिकली आपण ट्राय असंच करतो की मला जर कोणी सांगितलं की माझं बजेट 10 लाखाचं आहे तर ते काम 8 लाखात कसं होईल याचं पहिले आपण स्टडी करायचं. त्या हिशोबाने त्यांना मटेरियल सजेस्ट करायचं आणि ऑप्शनही द्यायचा की नाही तुम्हाला जर थोडंसं बजेट वाढवायचं असेल तर तुम्ही हे मटेरियल वापरलं तर आपलं काम चांगलं होईल, दिसायला सुंदर दिसेल, पण थोडासा बजेट एक्झिट होईल. आपण ते पहिलेच 20% कट ऑफ ठेवलं तर मग आपण एंड ऑफ द डे त्या बजेटला बरोबर अचीव्ह करतो. त्यामुळे कस्टमरही नाराज होत नाही आणि आपले काम स्मूथली, आपले पेमेंट स्मूथली रिसीव्ह होतं. वा, हा महत्वाचा फॉर्म्युला आहे त्यातला. दुसरा आता एक वेगळा थोडासा प्रश्न आहे, तो म्हणजे तुम्ही आता नाशिकच्या आणि आजूबाजूच्या परिसरात काम करताय. तर नाशिक जिल्ह्याच्या विकासाचं विजन एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं, तर तुम्हाला काय वाटतं, आता कुठल्या क्षेत्रावर प्रशासनानं काम केलं पाहिजे तर येणाऱ्या 15-20 वर्षामध्ये आपल्याला बदलतं नाशिक बघायचं असेल तर? नाशिक जर आपल्याला व्यवस्थित आणि सिस्टमॅटिक बघायचं असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर आणि इंटरनल रोड याच्यावर खूप मेहनत घेतली पाहिजे. आणि रोड कन्स्ट्रक्शन करताना ज्या काय सर्व्हिसेस आपल्याला भविष्यात लागणार आहेत त्याचं जर प्री प्लॅन केलं तर खूप सुंदर. नाही तर बऱ्याच वेळेस आम्ही असं बघतो की एक कॉन्ट्रॅक्टर रोड करून जातो आणि पुढच्या सेकंड आठवड्याला परत दुसरा कॉन्ट्रॅक्टर तो टेलिफोन लाईन्स, ड्रेनेज लाईन याच्यासाठी तो रोड खोदतो. त्यामुळे जे टॅक्स पेअर असतात त्यांचे पण पैसे वेस्ट होतात, कामाची क्वालिटी खराब होते आणि रिपीटेड काम होतं. कामाची दर्जा गुणवत्ता आपल्याला मेंटेन ठेवता येत नाही त्या केसमध्ये. ओके. पण मग जर रस्त्यांचा हा प्रश्न तुम्ही म्हटलाचा फार महत्वाचा आहे, तर मग आता प्रशासनानं काय पावलं उचलली पाहिजेत, असं तुम्हाला वाटतं, जर या क्षेत्राला थोडी गती द्यायची असेल तर? बेसिकली प्रशासनाने काही ट्रेन इंजिनियर्स अजून अपॉइंट केले पाहिजे किंवा कुठल्या आर्किटेक्ट्स किंवा जे कोणी सिनियर्स आहेत त्यांची हेल्प घेऊन ती प्री प्लॅन केला पाहिजे. कॉर्पोरेशनकडे जे कोणी टीम आता आहे ती खूप लिमिटेड आहे की त्यांना ऑलरेडी एवढी कामं असतात की ते त्यांची थॉट प्रोसेस वर्किंगच करू शकत नाही. बरोबर. दुसरा आता एक खरा अवघड प्रश्न आहे आता, ते म्हणजे इतके वर्ष काम केल्यानंतर आणि एवढे शेकडो प्रोजेक्ट्स केल्यानंतर त्यातला एकच प्रोजेक्ट निवडायची वेळ आली की जो तुमचा सगळ्यात आवडीचा प्रोजेक्ट आहे, जो काम करताना आनंद, अभिमान एक वेगळा मिळाला आणि काय आठवणीत राहील, असा आयकॉनिक प्रोजेक्ट कुठला आणि त्याची काय विशेषता आहे? असा प्रोजेक्ट मी एक 10 वर्षापूर्वी केलेला होता. नाशिकचे सुप्रसिद्ध डॉक्टर होते, डॉक्टर जॉर्ज कोशी म्हणून. त्यांनी एक जुना बंगला विकत घेतला होता आणि सुरुवातीला असंच नेहमीप्रमाणे त्यांनी सांगितलं की माझं बजेट एवढं आहे. पण ते केरळला एक वेळेस जाऊन आले. त्यांच्या ऍक्च्युली होमटाऊन होतं केरळ. केरळला जाऊन आल्यानंतर त्यांना तिकडचं एक इलिव्हेशन आवडलं बंगलोचं. त्यांनी काय तिथून पिक्चर्स घेऊन आले आणि इथं आल्यानंतर म्हटले की नाही आपल्याला असाच बंगलो करायचा आहे, बजेटचा काही इश्यू नाही. तर त्यांचं बजेट सुरुवातीला होतं काहीतरी 25-1 लाख रुपये आणि तो बजेट एक्सटेंड होत गेला 1 कोटीपर्यंत गेला. पण बंगला एवढा अल्टिमेट झाला होता की माझ्या आठवणीप्रमाणे नाशिकचे 50% लोक तिथे येऊन फोटो घेऊन गेले होते. क्या बात आहे, वा. तर काय काय विशेषता होती ते पण आम्हाला ऐकायला आवडेल. बेसिकली मँगलोर रूफ थोडंसं केरळ स्टाईल होतं. ओके. वुडन क्लायडिंग एक्सटर्नल साईडने कोणी केलेलं नव्हतं, पण आमच्या आर्किटेक्टने तो प्रयोग केला. वुडन क्लायडिंग एक्सटर्नल साईडने त्यावेळेस पहिल्याच नाशिकला वापरलं गेलेलं होतं. तर वुडन क्लायडिंग वापरताना त्याच्यावर काय काय ट्रीटमेंट केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हे सर्व थोडंसं क्रिटिकल होतं. वा वा. आणि हा तर झाला एक बेस्ट वे, पण असाही एखादा क्षण आला असेल जो करताना काहीतरी अडचणी आल्या, आव्हानं आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केली, असा एखादा प्रसंग आठवतोय का? बेसिकली जे मटेरियल आपल्याला एक्सटर्नल साईडने वापरायचं आहे त्याला काय ट्रीटमेंट करायची ती सामुग्री नाशिकला त्यावेळेस अवेलेबल नव्हती. सीझन करायचं वुडला तर ते अवेलेबल नव्हतं, ते बॉम्बेला पाठवायचं. अशा बऱ्याच अडचणी आल्या की ते एक्सप्लेन करणं थोडं अवघड आहे. बरोबर आहे. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय त्यातले पॅरामीटर्स बघता, काय गुणवैशिष्ट्य बघता आणि मग ठरवता की हे स्टील चांगलं आहे? बेसिकली स्टील सिलेक्शन करताना आम्ही 2 गोष्टी वर्क करतो. तर वेट एक्झॅक्ट असलं पाहिजे पर मीटर रनिंग जे असतं त्याचा डायग्राम एक्झॅक्ट असला पाहिजे. स्टील कुठे क्रॅक नको आणि त्याला जी काही कोटिंग केलेली असते करोजन कोटिंग ती प्रॉपर मायक्रॉन मध्ये केलेली आहे का नाही ते बघितलं तर आपल्याला योग्य आहे, म्हणजे स्टील कन्स्ट्रक्शनच्या लाईफसाठी पण पेन्सिल लोडसाठी पण. ओके. दुसरा, आयकॉन स्टील तुम्ही आजवर कधी वापरलंय का कुठल्या प्रोजेक्टमध्ये? बऱ्याच प्रोजेक्ट्सला वापरलं. ओके. मग त्याचा अनुभव कसा होता? प्रॉडक्ट, क्वालिटी, अवेलेबिलिटी, कॉस्ट? आयकॉन स्टील बद्दल म्हणायचं झालं तर त्यांचं डायग्राम एकदम परफेक्ट असतो. वेट क्लिअर आहे, म्हणजे पर मीटर रनिंग मीटर जे काय आयस कोडने ठरवून दिलेलं आहे त्याप्रमाणे वेट मिळतं आम्हाला. बेंडिंग एकदम सॉफ्ट आहे. 1-2 वेळेस आमचे किरकोळ प्रॉब्लेम्स आले होते तर टेक्निशियनला बोलून आम्ही तो सॉल्व्ह आउट केला. पण ओव्हरऑल ओके.
कॉस्ट वाईज म्हणायला गेलं तर ओव्हरऑल मार्केटपेक्षा एखादी रुपये जास्त असेल, पण वर्थ आहे. ओके ओके. इतर काही स्टील कंपन्या एक तर अंडरवेट बनवतात किंवा ओव्हरवेट बनवतात. हो हो. तर त्या केसमध्ये तो प्रॉब्लेम इश्यू होतो, either पैसे कमी जातात किंवा जास्त जातात. बरं. इथं ती गोष्ट होत नाही. एकदम जेवढं वेट आपल्याला पाहिजे तेवढं लेंथ आपल्याला मिळते. कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. वा, क्या बात आहे. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न, ते म्हणजे या क्षेत्रामध्ये आता जे तरुण इंजिनियर्स येतात, ज्यांचं पहिलंच पाऊल आता या क्षेत्रात पडणार आहे, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? बेसिकली आजकालचे जे यंग जनरेशन आहे, त्या यंग जनरेशनला पेशन्स नाही आहे. हम्म. सिव्हिल इंजिनिअरिंग असा पार्ट आहे की तुम्हाला कॉलेजमध्ये खूप वेगळं शिकवलं जातं आणि प्रॅक्टिकली एकदम डिफरंट आहे इतर फॅकल्टीपेक्षा. ते कॉलेजमध्ये आपण जे शिकलेलं ते फक्त 25% युटिलाइज करायला आपल्याला होतं, ते पण थेरटिकली, प्रॅक्टिकली 0. तर पेशन्स असणारा माणूस जर याच्यात त्यांनी काम केलं तर तो खूप चांगल्यारीत्या टिकू शकतो. बॉटम पासून टॉप पर्यंत एक बिल्डिंग कंप्लीट करायची, एका ठिकाणी वर्किंग करायचं. आजकालचे इंजिनियर 2 महिने काम करतात आणि न सांगता गायब होऊन जातात. एक बिल्डिंग जरी प्रॉपर कंप्लीट केली कोणाच्या अंडरमध्ये किंवा प्रॉपर लक्ष देऊन, तर निश्चितच त्यांचं भविष्य उज्ज्वल राहील. त्यांना टोटल कामाचे खास खळगे कळतील, नाही तर अदरवाईज डिफिकल्ट आहे. नक्कीच, क्या बात. सो ते इंजिनियर किरण कापुरे सर, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे की त्यातला प्रॅक्टिकल अनुभव हा तर महत्वाचा आहे, आणि सगळ्यात महत्वाचा आहे पेशन्स. कारण आपण असे की एखाद्या वास्तू निर्मिती करताना ती काय रातोरात बनत नाही, त्याला बनण्यासाठी काही काळ द्यावा लागतो, आणि तो काळासाठी तुम्हाला पेशन्स हा सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. तो असेल तर तुम्ही या क्षेत्रामध्ये नक्की यशस्वी व्हाल. पुन्हा एकदा सर आपल्या मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा अशीच उत्तमोत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी, याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.